आज आंघोळ केल्या केल्या ना मॅगी आणण्यासाठी दुकानामध्ये गेलो. तशी मॅगी ना मला अजिबातच आवडत नाही, पण कधी कधी ना मॅगी खायचं मन होतं आणि आज ते मॅगी खायचं मन झालेलं होतं. म्हटलं मॅगी बनवू, तर इथे मला जी हवी ना ती मॅगी तर भेटलीच नव्हती. म्हटलं जाऊ दे, जी आहे ना त्यानंच काम चालू. इथे ना मी फक्त पाण्यामध्ये उकळून मॅगी बनवत नाही, मला कांदा टाकायला लागतो त्याच्यात. पाण्यामध्ये नुसती उकळलेली मॅगी ना मला अजिबातच आवडत नाही. कांदा वगैरे टाकला ना त्याच्यामध्ये तर थोडीशी बरी लागते. मग आता मला भूक पण लागलेली होती आणि गरमागरम मॅगी सुद्धा तयार झालेली होती. मी आपलं इथं मॅगी बनवायचं काम करत होते आणि ह्या बापलेकीचं बघा काय चालू आहे. गरमागरम मॅगी ना चिमणीच्या पप्पांना खाण्यासाठी दिली. चिमणीला म्हटलं तू अजिबात हात लावू नको, नाहीतर तिला ना हात घालायची मध्ये मध्ये लय सवय आहे आणि तिला सुद्धा ना आम्ही जे खायला ते हवं असतं. तशी आम्ही मॅगी जास्त काय बनवत नाही, पण आज बनवली होती. खाते का बघितलं तर काय तिने खाल्लं नाही. नंतर थोडं बाहेर काम होतं म्हणून चालले होते, तर एवढं ऊन लागत होतं. मग काय केला देशी जुगाड. पुन्हा संध्याकाळी ना कंपनीमध्ये गेले जिथे मी काम करायचे, कारण मी माझ्या पार्सलसाठी ना कंपनीचा ऍड्रेस दिलेला आहे. त्यामुळे माझे पार्सल सगळे तिथंच जमा होतं. पार्सल घेऊन ना तसंच मार्केटमध्ये जायला निघालो, कारण घरातला सगळा भाजीपाला संपलेला होता. म्हटलं भाजीपाला आधी घेऊन यावं. आणि मला ना अशा गोष्टी कायम चुकीच्या टायमिंगलाच आठवतात. पाऊस पडून गेलो नाही, बाजाराची अवस्था खूपच बेकार होते. बाजारात गेल्या गेल्या ना मुंबई मिठाई घेतली. तेच ते बुड्डी के बाल. आमच्या गावाला तर याला अजून मुंबई मिठाईच बोलतात. ती पिंक वालीच भारी लागते, ही कडू कडू लागत होती कलर असल्यामुळे. नंतर लहान मुलांचे चप्पल दिसले, तिथं गेलो तर चिवतायला ना एक चप्पल आवडला आणि आमच्या मॅडम काय त्या चप्पलाला सोडायला तयार नव्हत्या. मग मॅडमच्या साठी तो चप्पल घेऊन टाकला. नंतर आम्ही ज्या कामासाठी गेलो होतो ना म्हटलं ते काम करावं. नंतर थोडाफार भाजीपाला घेतला आणि चिमणीला ऍपल खूप जास्त आवडतात, मग तिच्यासाठी गोडवाले ऍपल बघून घेतले. आणि बाहेर गेल्यानंतर खाल्ल्याशिवाय तर घरी येत नाही, माहिती आहे ना. मग काय मोमोज खाण्यासाठी गेलेलो होतो आणि चिमणी बघा चप्पलाला हात सुद्धा लावून देणं गेले पप्पाला. मॅडम ना हे वाला चप्पल इतकं आवडलं की तिने घातलेला शूज काढून ना आम्हाला हे चप्पल तिला घालावं लागलं. नंतर एवढं फिरून मॅडम दमलेल्या होत्या, मग मॅडमच्या साठी थोडंसं पाणी. आम्ही तिथं पोहोचलोच होतो तेवढ्यात आमचे सबस्क्रायबर्स आम्हाला शोधत आले, कारण यांनी आम्हाला ना भाजी मार्केटमध्ये बघितलं होतं आणि यांना सुद्धा माहित होतं की मी आता कुठं भेटणार आहे यांना. तशा 2 खाऊ गल्ले आहेत. एका खाऊ गल्लीला त्यांनी जाऊन मला शोधून आले होते आणि दुसऱ्या खाऊ गल्लीला मी त्यांना घावले. मी मात्र खुशीमध्ये ना मोमोज एन्जॉय केले आणि नंतर गेलो बेकरीमध्ये, कारण खूप दिवस झालं स्वीट्स नाही एन्जॉय केले. म्हटलं थोडंसं गोड काय तर घेऊन जावं, पण हे चिमणीचं ना पळायचंच काम चालू होतं तिथे आणि ही ना अजिबात ऐकत नाही. पडायची वगैरे भीती वाटते मला खूप जास्त, आणि त्यात केलंय टकलं, पडलं की फुटलं. आणि इथं गेलं ना मॅडम ना पेढा लगेच खायला भेटतो बरं का, आणि मॅडम ना काही गोड आवडत नाही त्यामुळे तो माझ्याच हिस्स्याला येतो. आणि घरी यायला निघालो तर चिमणीच्या पप्पांच्या गाडीतलं पेट्रोल संपलं, कारण आज चिमणीच्या पप्पांच्याकडे गाडीच नव्हती आणि ज्यांच्याकडे गाडी होती त्यांनी तेलच नाही टाकलं आणि चिमणीच्या पप्पांनी पण लक्ष नाही केलं की तेल आहे की नाही. मग काय या सगळ्याचा परिणाम आम्हा दोघींना थोडंसं चालावं लागलं.